नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऐश्वर्या जी आहे ती घराच्या बाहेर निघालेली असते. पण तेवढ्यात तिथे येते अमृता आणि अमृता तिला थांबवते आणि म्हणते की ऐश्वर्या कुठे निघाली आहेस म्हणून. तुला माहीत आहे ना, आज आपल्या घरी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे म्हणून. त्यावरती ऐश्वर्या म्हणते, हो माहीत आहे मला, पण माझी ना एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्यासाठीच मी निघाले म्हणून. पण मी लगेच जाते आणि लवकर माघारी येईन म्हणून. त्यानंतर अमृता म्हणते, ठीक आहे, लवकर ये. तर इकडे आता आपण पाहतो की सुखदेव आणि अप्पू दोघे बोलत उभे राहिलेले असतात. ते आलेले असतात पुण्यामध्ये आणि तेवढ्यात तिथे येते, त्यांना भेटते ती म्हणजे जयंती आणि त्या दोघांना विचारते, काय हळदी कुंकू, कुठे चाललाय तुम्ही? तर त्यावरती ते दोघेजण म्हणतात की आम्ही इथे पुण्यात आलो होतो अप्पूची औषधं घेण्यासाठी, पण आता तू असं कर, अप्पूला घेऊन घरी जा म्हणून, कारण की मला आता जायचं आहे कामावरती म्हणून. तर तर जयंती म्हणत असते की अरे बापरे, कामावरती जायचं आहे, मग कुठे आहेत हत्ती, घोडे, बँड बाजे म्हणून? खूपच मोठं काम करणार आहात ना तुम्ही, तुम्ही कामावर निघाला आहात. आणि हे ऐकून सुखदेवला मात्र खूप वाईट वाटत असतं. तर अप्पू त्याच्या मागे लागलेला असतो की सुखदेव दादा, आपण आता पुण्यात आलोय, तर चल ना आपण सावलीला भेटूयात म्हणून. आणि त्यानंतर सुखदेव त्याला सांगत असतो की नाही रे अप्पू, आपण सावलीला नाही भेटू शकत म्हणून, कारण की त्याच्यानंतर अप्पू म्हणतो, अरे दादा, आज रक्षाबंधन आहे, तर चल ना जाऊया साऊकडे आपण, कारण की ते आपल्याला राखी बांधेल ना म्हणून. आणि त्यावरती अप्पू म्हणतो, अरे ते सगळं बरोबर आहे, पण तिला ओवाळणी म्हणून देण्यासाठी माझ्याकडे साधे 100 सुद्धा नाहीत रे, त्यामुळे मी नाही तिच्याकडे जाऊ शकत म्हणून. आणि त्यानंतर ते ऐकून जयंती मात्र तिला म्हणत असते की अहो, असं कुठे लिहिलं आहे का म्हणून, की रक्षाबंधनाच्या दिवशी भावानेच बहिणीला ओवाळणी द्यायची असते म्हणून. बहीणसुद्धा देऊ शकते की भावाला ओवाळणी, आणि तुमची बहीण तर एवढी करोडपती आहे, ती तुम्हाला थोडीफार तरी मदत करूच शकते ना, थोडेफार पैसे तर तुम्हाला देऊच शकते ना. आणि त्यावरती तिचं हे बोलणं ऐकून सुखदेवला मात्र खूप वाईट वाटत असतं. पण ती जयंती एवढ्यावरतीच थांबत नाही. तिथं रस्त्यावरती उभा राहून उगाच कांगावा करत असते आणि लोकांना सांगत असते की बघा, याची बहीण आहे ना खूप करोडपती आहे म्हणून, मेंदळ्या घराची सून आहे सून, पण तरी देखील भावाला 1 रुपयासुद्धा देत नाही आणि कसली मदतसुद्धा करत नाही. आणि हे ऐकून सुखदेवला मात्र खूप वाईट वाटत असतं. अप्पू तिला म्हणतो, अगं काय करते वहिनी, बस कर आता, नको काही बोलूस म्हणून. आणि त्यानंतर ती जयंती त्या दोघांना म्हणत असते की तू हळद आणि कुंकू, तुम्हा दोघांना जे काही करायचे ते करा तुम्ही म्हणून. तुम्हाला रक्षाबंधनला जायचं नाही जायचं तुमचं तुम्ही बघा, आणि ती तिकडे तर आहेच की बुक्का म्हणून, तुमचं तुम्ही बघून घ्या. मित्रांनो, आपण दुसरीकडे आता पाहतो की मेंढ्यांच्या घरी सगळेजण आलेले असतात, ते म्हणजे नाश्त्यासाठी. आणि आज रक्षाबंधन आहे, त्यामुळे सगळे असे छान मस्तपैकी तयार झालेले असतात. पण सावलीच्या चेहऱ्यावरती कुठेतरी उदासी आहे, कारण की सावलीचा सकाळपासून मूड हाफ झालेला आहे. त्यानंतर तिला सारंग विचारतो, सावली अगं काय झालं, सुखदेव दादांनी फोन उचलला का म्हणून. त्यावरती सावली सांगत असते, नाही, अजून दादाने फोन काही उचललेला नाही आहे म्हणून. कदाचित दादाला असं वाटत असेल की आता मी मोठ्या घरची मोठी झाली म्हणून, आणि तो लहान घरचा गरीब आहे म्हणून, आणि त्यामुळेच तो माझ्याकडे यायला काचकूच करत असेल म्हणून. कदाचित त्याला सुद्धा वाटत असेल की आता सावली ही मोठ्या घरची झाली, मग आता आपण तिच्याकडे कसं जायचं म्हणून. हा तर विचार करत नसेल ना दादा. त्यावरती सारंग म्हणतो, नाही सावली, सुखदेव दादा असा कधीच विचार करणार नाही, तो तुझ्यासाठी नक्की येईल बघ. पण त्याचं नवीन नवीन आता काम चालू आहे ना, त्यामुळे त्याला लगेच येणं नसेल पॉसिबल, पण येईल तो, नको काळजी करू सावली तू. तर आपण इकडे आता पाहतो की ऐश्वर्या ज्या मीटिंगसाठी गेलेली असते, ती मीटिंग त्याच कॅफेच्या एका मॅनेजरसोबत असते. आणि त्यानंतर ती बघते की त्या पिझ्झा कॅफेमध्ये सुखदेव हा डिलिव्हरी बॉयचं काम करत आहे म्हणून. मग ऐश्वर्याला वाटतं की हाच एक चांगली संधी आहे याला अपमानित करण्यासाठी, किंवा सावलीचा अपमान करण्यासाठी. याला जर मी डिलिव्हरी बॉय म्हणून जर घरी बोलवलं, तर सावलीचा नक्कीच आजच्या दिवशी पाणउतारा होणार आहे म्हणून. आणि ऐश्वर्या एक प्लॅन करते आणि तेथील एका डिलिव्हरी बॉयला सांगत असते की मला आज एक चीज पिझ्झा हवा आहे म्हणून, आणि ती काही पैसे त्याला देत असते. तो बॉय म्हणतो की ठीक आहे, मी तुमच्या घरी आज चीज पिझ्झा घेऊन डिलिव्हरी करेन म्हणून. त्यानंतर ती ऐश्वर्या त्याला सांगते की तू नाही तर तो उभा असलेला माणूस, त्याला माझ्या घरी पाठवून द्यायचं म्हणून. तो माझा पाहुणाच आहे आणि आज आम्हाला त्याला एक छान असं सरप्राईज द्यायचं आहे म्हणून.
आणि त्यानंतर ऐश्वर्या त्याला अजून काहीतरी थोडेफार पैसे देते आणि ते बघून त्या माणसाला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो की मी काही झालं तरी त्याला आजच्या घरी तुमच्या घरी चीज पिझ्झा हा त्यालाच ऑर्डर करायला सांगेन म्हणून. आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते. ऐश्वर्या म्हणते की आता मी पण बघते की सावली किती उडत होती. आज तिला कळेल की तिची आणि तिच्या भावाची लायकी काय आहे म्हणून. मोठ्या घरात सून म्हणून आली आणि ही हिची लायकीच विसरली. पण आज तिला कळेल की ती काय लायकीची आहे म्हणून. तर आपण इकडे आता पाहतो की सावली तरीही खूप टेन्शनमध्ये असते. ती सतत सुखदेवला फोन करत असते, पण सुखदेव मात्र काही फोन उचलत नाही. मग अमृता तिला समजून सांगत असते की अगं अमृता म्हणत असते की अगं सावली तू नको काळजी करू, येईल सुखदेव दादा, असेल कामामध्ये म्हणून. पण सावलीला मात्र खूप काळजी लागलेली असते आणि तिच्या टेन्शनमध्ये सावली असते. आणि तेवढ्यात तिथे बबलू आणि सोहम येतं. मग सावली त्या दोघांना म्हणून बघते, काय ओ कुठे गेला होतात तुम्ही दोघे पण? तुम्हाला माहीत आहे ना आज रक्षाबंधन आहे ते. आणि त्यानंतर बबलू आणि सोहम सावलीला भितात. त्यांनासुद्धा कळत नाही की सावली आपल्यावरती अशा अचानक का ओरडायला लागली ती. आणि सावली अगदी त्यांच्यावरती भांडत असते त्यांच्याशी. आणि सोहम आणि बबलू मात्र सांगतात, ते म्हणजे सारंगचं नाव, आणि म्हणतात की हाच आम्हाला बाहेर घेऊन गेला होता म्हणून. मग सावली काय करते की सारंगलासुद्धा ओरडत असते की तुम्हाला कळत नाही का म्हणून, तुम्हाला काय गरज होती यांना आज बाहेर घेऊन जायची. तर सारंग म्हणतो की आज माझी एक महत्त्वाची मीटिंग होती म्हणून. पण सावली म्हणते तुम्हाला आजच्या दिवशी मीटिंग ठेवायला सांगितलीच कोणी होती म्हणून, आज सणासुदीचं तरी घरात थांबायचं ना. आणि त्यानंतर सारंग मात्र तिला भितो आणि तिला हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून तिथं उभा राहिलेला असतो. मग सावली म्हणते चला आता बसा. बबलूला म्हणते बसा आता मी बांधते राखी म्हणून, आणि बबलूला राखी बांधत असते. बबलूलासुद्धा खूप आनंद होतो. बबलू म्हणतो मला पहिल्यांदाच असा आज कोणतरी राखी बांधत आहे म्हणून, मला खूप भारी वाटतं म्हणून. आणि त्यानंतर बबलू म्हणतो हे थोडेसेच पैसे माझ्याकडे आहेत तेवढेच मी दिले आहेत म्हणून. पण सावली म्हणते की माझं काही पैशाशी काहीही मला घेणं देणं नाही आहे, मला माणसांशी घेणं देणं आहे. मला फक्त प्रेम असंच माझ्या पाठीशी तुम्ही उभं राहात आणि असंच भावासारखं प्रेम माझ्यावरती करत राहा म्हणून, बस तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि त्यानंतर बबलूसुद्धा खूप खुश होतो. त्यानंतर आपण बघतो की आता आलेला असतो सोहमचा नंबर राखी बांधण्यासाठी. सोहम पाटावरती बसलेला असतो आणि सावली त्याला राखी बांधत असते. सोहम म्हणतो की मला ना लहानपणापासून एक बहीण हवी होती. मी आईकडे किती हट्ट धरले होते की मला पण एक बहीण पाहिजे राखी बांधण्यासाठी, पण ती हमेशा आम्हालाच एकमेकाला राखी बांधायला सांगायची. मग नंतर सारंग म्हणतो की हो, आणि लहान होता ना सोहम तेव्हा त्याला ना मुलीचे कपडे घालायची आई आणि आम्हाला राखी बांधायला सांगायची म्हणून. आणि ते ऐकून सगळेच मात्र खूप हसत असतात. सावलीलासुद्धा खूप हसायला येत असतं. मग सावलीला तो म्हणत असतो की तू ताराचं आणि माझं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न केलेस, आमच्या पाठीशी अगदी बहीण म्हणून उभी राहिली होतीस माझ्या पाठीशी, त्यामुळे माझ्यासाठी तू जरी वहिनी असली तरी बहीण म्हणूनच तू हमेशा माझं रक्षण केलं आहेस म्हणून. आणि ते ऐकून सावलीलासुद्धा खूप आनंद होत असतो. तर इकडे आपण आता पाहतो की इकडे बघतो तर आता तारा जी आहे तिने एवढी शॉपिंग केलेली असते की सोहम तर ते बघून डोक्यालाच हात मारून घेतो. आणि ताराला म्हणतो अगं तारा हे सगळं काय आहे म्हणून. तारा म्हणते की शॉपिंग आहे, आपण फिरायला निघालो आहोत ना म्हणून ही सगळी मी शॉपिंग केली आहेत, तुला कशी वाटली शॉपिंग माझी. त्यानंतर सोहम म्हणतो अगं तारा तुला समजते की नाही, तू आत्तापर्यंत 3 लाखाची शॉपिंग केलेली आहेस म्हणून. त्यानंतर तारा म्हणते अहो मी तर आता मेंढ्यांची सून आहे ना, मला तर एवढं सगळं तर घ्यावंच लागेल ना म्हणून. आणि त्यात आणि आपण आज पहिल्यांदाच फिरायला निघालो आहोत, त्यामुळे मला सगळ्या प्रकारचे छान छान असे कपडे मला घालायचे आहेत म्हणून. तर सोहम म्हणतो की अगं ते सगळं ठीक आहे, पण एवढी एकदम शॉपिंग म्हटल्यानंतर आपल्याला कसं परवडेल तारा. मग तारा म्हणत असते की तुमचं ना नेहमीचंच असतं. पण त्यानंतर तारा म्हणते की ते काही नाही, आपण फिरायला निघालो आहोत ना, मग शॉपिंग ही झालीच पाहिजे म्हणून. आणि तारा त्यानंतर तिथून बाहेर निघून जाते अजून शॉपिंग करण्यासाठी. इकडे मात्र आता आपण पाहतो की सावली जी आहे ती वाट बघत असताना तेवढ्यात तिथे येतो तो म्हणजे देवा. आणि देवाला बघून सावलीला खूप आनंद होतो आणि सावली देवाला म्हणते देवा भाऊ तुम्ही आलात, बरं केलं म्हणून. देवा म्हणतो की आज अगं रक्षाबंधन आहे ना, मला तरी यायचंच होतं ना मग. आणि मग सावली त्याला आतमध्ये घेते, पाटावरती बसवते आणि त्याला राखी बांधत असते. पण देवा बघतो की सावलीच्या चेहऱ्यावरती आज रोजच्यासारखा आनंद नाही आहे, खुशी नाही आहे म्हणून. सावलीला म्हणतो सावली काय झालं आहे म्हणून, तुझा चेहरा आज खूप उदास दिसतोय, काही टेन्शन आहे का म्हणून, मला सांग. हा आहे ना देवा भाऊ तुझं काही तुला टेन्शन येऊन देत नाही म्हणून. त्यानंतर सावली मात्र काही सांगत नाही. मग अमृता सांगते की अहो देवा भाऊ तिचा अजून भाऊ सुखदेव आला नाही ना म्हणून तिला टेन्शन आलेलं आहे.
मग देवा तिला सांगतो की अगं नक्की येईल देवा म्हणून. मी ओळखतो ना देवाला, तो कधीच असं एकसुद्धा रक्षाबंधन त्याची जाणार नाही की तो बहिणीला ओवाळायला येणार नाही म्हणून. आणि असेल कोणत्या तरी कामात येईल गं सावली, नको तो टेन्शन घेऊ. आणि आज या जगदुनियेमध्ये असा कुठला भाऊ नाही आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी तो बहिणीकडे जाणार नाही म्हणून. आणि हे ऐकून सावलीला मात्र खूप हसायला येत असतं देवाभाऊची असं बोलणं ऐकून. मग ती सावली काय करते, देवाभाऊच्या तोंडामध्ये अजून 4-5 पेढे कोंबून देते म्हणून. आणि हे बघून सारंग, अमृता सगळेजण हसायला लागतात. इकडे आता पाहतो की सुखदेव आता डिलिव्हरी बॉयसाठी निघालेला असतो, ते म्हणजे मेहंद्यांच्या घरामध्ये. बघतो तर काय, त्याच्यावरती मेहंद्यांचा ॲड्रेस असतो. मग सुखदेवला विचार पडतो की आता मी सावलीच्या घरी कसं जायचं हे सगळं घेऊन. मग तो तिथल्या डिलिव्हरी बॉयला रिक्वेस्ट करतो की अरे तू घेऊन जातोस का म्हणून. पण त्या डिलिव्हरी बॉयला वाटत असतं की याला तिथे काहीतरी सरप्राईज आहे, त्यामुळे तो साफ नकार देतो त्याला आणि म्हणतो नाही, हे तुझं काम आहे, तुलाच करावं लागेल म्हणून. आणि मग तो सुखदेव जो आहे आता तिकडे जाण्यासाठी निघालेला असतो. तर आता बघूया पुढच्या एपिसोडमध्ये नक्की काय घडतंय ते. तर मित्रांनो, असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की द्या. धन्यवाद.